नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जे वकील आणि जे काही लोक तेथे आलेले असतात तेव्हा ते माहीची ही अवस्था पाहतात. म्हणजे ती तर आपली रमा असते. नीलने आणि ह्या देविकाने तिला माही बनवलेलं असतं. अगदी माहीची ती स्टाईल वगैरे सगळं काही अगदी कपडे घालून तिला माहीच्या रूपात तयार केलेलं असतं. तेव्हा मात्र आता रमा फक्त तिच्या तोंडातून एकच शब्द निघत असतो, रमा आणि अक्षय. तेव्हा आता वकील साहेब विचारतात की माहीची अशी काय अवस्था झाली आणि हे रमा अक्षय कोण आहे, नक्की माही हे काय बोलते. तेव्हा आता देविका आणि नील यांना काय उत्तर द्यावं हे नाही कळत. तेव्हा देविका आणि नील एकमेकांकडे बघतात तर लगेच देविका म्हणते की ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. रमा आणि अक्षय तिचे मित्र आहेत. तर नील सुद्धा म्हणतो की हो, एक चांगले मित्र आहेत. तेव्हा नील म्हणतो की देविका, मी माहीला आतमध्ये रूममध्ये घेऊन जाऊ का. तेव्हा मात्र आता देविका म्हणते की हो, एकतर तिला खूप त्रास होत असेल आणि आता त्यांचं हे जे काही नाटक आहे ते मुद्दाम सुरू असतं. तेव्हा आता नील म्हणतो की माही, चल बरं आतमध्ये जाऊयात. परंतु आता माही इतकी ओरडते की चल सोड हात. तेव्हा आता माही परत नीलचा हात सोडते आणि परत त्या सोफ्यावरती अशी झोपल्यासारखी बसते आणि काही एक असं म्हणजे कुणाला हात लावून देत नाही. तेव्हा मात्र आता ते वकील विचारतात की हे सर्व काय चाललंय आणि ही असं का बघते. माही एकसारखी म्हणजे आपली रमा एकसारखी पाहत असते. तेव्हा मात्र आता देविका थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की खरंच माझी इच्छा सुद्धा नाही तुम्ही माहीला या अवस्थेत बघावं, म्हणून सॉरी. खरंच माही ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे. तेव्हा मात्र आता ड्रग्स हा शब्द ऐकल्यानंतर वकील साहेब आणि यांना तर धक्काच बसतो. कारण आता माही हे सर्व करते हे बघून आणि जी काही तिची अवस्था झालेली आहे हे बघून आता ते एकमेकांकडे बघू लागतात की नक्की ह्या काय बोलतात. ते वकील साहेब म्हणतात की हॉट काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा देविका म्हणते की अहो खरंच मला खूप काळजी वाटते आणि हिच्या सह्या वगैरे जे काही घेतल्या आणि ही नशेमध्ये असा चुकीचा काहीतरी निर्णय जर तिने घेतला तर तिने दुसऱ्याच कुणाच्या नावे सर्व काही करून टाकले तर मग आपण काय करणार. म्हणजे तुम्ही बघतात ना ही कशी वागते. तेव्हा मात्र आता जे काही समोर आहे तर वकिलांना सुद्धा ते सर्व खरं वाटतं आणि ते सुद्धा आता देविका खरंच खरं बोलत आहे असं ते देविकावर विश्वास ठेवतात. वकील साहेब म्हणतात की हो, प्रत्यक्षात डोळ्यांनीच बघितलं आणि ह्या सगळ्याचा इतक्या लवकर पटकन आम्हाला निर्णय नाही घेता येणार. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या रिहॅब सेंटर किंवा काउन्सिलरकडे पाठवा, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या आणि बघा त्याच्यामध्ये काही फरक पडतो का. तेव्हा मात्र आता देविका म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच वाटते. तुम्ही अगदी बरोबर बोललात, खूप चांगला सल्ला तुम्ही दिला. माझ्याही मनामध्ये हा विचार होता, पण तरी सुद्धा हिची पॉवर ऑफ मॅटर्नी मला जर मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. तेव्हा आता देविकाचा तर यावर डोळा असतो. देविका म्हणते असं म्हटल्यानंतर आता लगेच वकील म्हणतात की हे बघा, ते सगळं काही होईल ते कोर्टामध्येच होईल. अशा एका झटक्यात नाही होत. त्या अगोदर मला कोर्टामध्ये प्रूफ करावं लागेल आणि हे बघा, जर तुमची काही हरकत नसेल तर मी याचे फोटो आणि व्हिडिओज घेऊ शकतो का कोर्टामध्ये ती सिद्ध करण्यासाठी. हा देविका आता अगदी रडण्याचा चेहरा करते आणि नील लगेच म्हणतो हो, तुम्हाला जर योग्य जे वाटत असेल ते तुम्ही करू शकतात. मी एक काम करतो, मी आणखीन काही व्हिडिओज आणि फोटो तुम्हाला पाठवतो फॉर युअर रेफरन्स. तेव्हा मात्र आता वकील फोटोज काढून घेतात तर नील तिला व्यवस्थित बसवतो. तेव्हा रमा म्हणते की सोडा मला. तेव्हा देविका म्हणते की बाळा चल, तुला रूममध्ये सोडूयात. तेव्हा ते वकील आता व्हिडिओ सुद्धा काढून घेतात. तर नील आता तिला धरतो आणि तिला रूममध्ये घेऊन जात असतो. त्यावर आता देविका थोडंसं अगदी तिला जशी रमाची खूप काळजी आहे म्हणजे तिच्या माहीची असे दाखवते आणि थोडासा असा बसका आवाज करून म्हणते की वकील साहेब, आता तुम्हीच आता हे सर्व प्रूव्ह करा. त्यावर आता वकील साहेब म्हणतात की हो, ती जबाबदारी सर्व काही आमची असेल, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा देविका आता अगदी खुश होऊन तिकडे पाहत असते. तर नील हा रमाला घेऊन आतमध्ये येतो, तिला बेडवर झोपवतो आणि झाले रमा असे म्हणतो. तेव्हा आता रमा ही फक्त रमा आणि अक्षय असे म्हणत असते. तेव्हा आता नील रमाची ती अवस्था बघून इतका खुश होतो आणि जोरजोराने हसतो. इतक्या दिवसापासून तुला माही बनवायचं होतं आणि फायनली रमा, आज तू आमची माही झाली म्हणून त्याला खूप असा आनंद होत असतो. आणि नुसती माही झाली नाही तर ड्रग ॲडिट माही झाली पूर्णपणे. आता तिला त्यांनी त्या नशेच्या आहारी पाठवलेलं असतं, तिची तशी
अशी अवस्था करून ठेवलेली असते आणि तिच्यावरच आता हसतात. तिच्या अंगावरून हात फिरवतो आणि रमा तू आता काय करू शकते, कारण तू तर आमच्या हातातील बुजगावून झाली. म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तुला ते इंजेक्शन देऊ शकतो, म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा तुला आमची माही बनवू शकतो. आम्हाला तुझ्याकडून जे बोलून घ्यायचं आहे ते सगळं काही आम्ही बोलून घेऊ शकतो आणि करून सुद्धा घेऊ शकतो. आणि आम्हाला तुझ्या जिथे सह्या हव्या आहेत त्या सह्या सुद्धा आम्ही घेऊ शकतो. आणि हे तर भारी आहे, कारण आपल्याला आता खऱ्या माहीची सुद्धा गरज नाही. म्हणून नीलला आता खूप असा आनंद होतो आणि खरंच क्या बात है. आणि बडे भाई तुझी लीला ही अपार म्हणून देवाला हात जोडतो. तेव्हा मात्र तिच्या अंगावरून हात फिरवतो. रमा बिचारी आपली आता त्या नशेमध्ये झोपी गेलेली असते, तिला काही सुचत नाही. तेव्हा आता नील हा तिच्या अंगावरून हात फिरवत म्हणतो की देविकाला आता हिचे कपडे बदलवण्यासाठी सांगावे लागेल, नाहीतर ही सकाळी जर उठली आणि ह्या कपड्यामध्ये जर हिने स्वतःला बघितलं तर मात्र आणखीन शॉकमध्ये जाईल. म्हणून आता नील हा बाहेर जातो. तेव्हा सकाळ होते तर देविकाने तिचे कपडे वगैरे सर्व काही चेंज करून तिला नाईट ड्रेस घातलेला असतो. तेव्हा आता रमा ही आपल्या रूम मध्ये झोपलेली असते आणि तेव्हा रमाला जाग येते. रमा डोळे उघडते, परंतु डोकं मात्र खूप असं जड पडलेलं असतं. ती डोकं धरून बसते आणि तेवढ्यात नील हा तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो आणि गुड मॉर्निंग रमा, तू उठलीस आणि हे बघ मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आलो बघ. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ मला बरं वाटत नाही, नक्की काय होतं हे मला नाही कळत, माझं खरंच खूप डोकं दुखतंय. त्यावर आता नील म्हणतो की हो ना, 2 दिवसापासून नीट व्यवस्थित खात नाही. नील म्हणतो की मी तुला सांगत होतो ना डॉक्टरांच्या गोळ्या आहेत तुला, त्यामुळे ब्रेकफास्ट करून घे आणि चल आता हे सगळं काही ऑरेंज ज्यूस वगैरे सर्व काही आता जे काही तुला खायचं असेल ते खाऊन घे आणि ज्यूस सुद्धा पिऊन घे. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मला खूप त्रास होतोय, मला आठवत सुद्धा नाही की नक्की काल काय घडले ते. तेव्हा आता नील म्हणतो की रमा अगं इतका विचार करू नकोस आणि चला खाऊन घ्या म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा आता खांद्यावर हात ठेवल्यानंतर रमाला राग येतो. रमा त्याच्याकडे रागाने पाहते तर लगेच नील त्याचा हात बाजूला काढतो आणि रागाने रमा म्हणते की हे बघा मी माझं खाऊन घेईन, तुम्हाला येथे थांबायची काही गरज नाही. ही नीलला म्हणते की मी माझं खाऊन घेईन, तुला येथे थांबायची काही गरज नाही. तेव्हा नील म्हणतो की ओके खायचं पण आठवणीने. त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये अक्षय हा जे काही मागच्या वेळीचं आपलं रंगपंचमी आहे आणि जेव्हा रमाने आपल्या गालाचे रंग इतकी प्रेमाने त्याला त्याच्या गालाला लावलेलं असतो, तेव्हा आता सर्व काही क्षण त्याला डोळ्यासमोर येत असतात आपल्या रमाचं आणि त्याचं जे काही मागच्यावरचं धुलिवंदन आहे ते कसं पार पडलं होतं हे सगळं आठवून तो अगदी मनाशी खुश होतो. आणि त्याच वेळेस त्याला रेवाची आठवण होते, कारण मागच्या वेळेस ती रेवा सुद्धा होती आणि तिने त्या रंगपंचमीच्या सगळ्या रंगांचा बेरंग करण्याचा प्रयत्न तर केलाच होता, पण तरी सुद्धा मी सगळ्यात अगोदर माझ्या रमालाच रंग लावला होता आणि आता यावेळेस तर कसलंच असं विघ्न नाही, त्यामुळे ही रंगपंचमी मात्र मी माझ्या रमाबरोबर खूप छान अशी साजरी करणार आहे. आणि तेवढ्यात अभि धावतच येतो की अक्षय, अरे अक्षय चल ना, आपल्याला रंग खेळायला जायचेत आणि तू इथेच बसलात का अजून, चल बरं जायचं लवकर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना यस चल आपल्याला जायचं लवकर. तेव्हा आता दोघेही बाहेर जातात. त्यानंतर आता रमा ही जिनाच म्हणजे उतरून आपल्या रूममधून खाली येत असते आणि तेवढ्यात आता देविकाचा आवाज तिच्या कानावर पडतो. तेव्हा जी काही आता आपल्या घरातील नोकर आहे तर देविका तिला म्हणत असते की वर एक मॅडम आहे आणि तिच्यासाठी तू जेवण वगैरे सर्व काही घेऊन जा. तेव्हा आता रमा मात्र आता हे दोघींचं बोलणं ऐकत असते. तेव्हा रमा आता विचार करते की देविका तर समोर हॉलमध्येच बसलेली आहे, जोपर्यंत ती येते आहे तोपर्यंत मला बाहेर नाही पडता येणार, जर बाहेर पडायचं असेल तर मला नक्की काहीतरी असं प्लॅनिंग करावंच लागेल. म्हणून रमा परत आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर आता ही नोकर आहे तर ती रमासाठी जेवण घेते आणि ते जेवणाचं ताट घेऊन ती तिच्या रूमकडे जाते. एवढ्यात मात्र आता ह्या रमाने एक प्लॅन केलेला असतो आणि रमाने मात्र आता जी नोकर आतमध्ये गेलेली आहे तिचे कपडे घालते आणि ते कपडे घालून ती पुन्हा बाहेर येते, आपल्या डोक्यावर ओढणी घेते आणि देविकाला असं वाटतं की नक्की तीच मुलगी आहे. म्हणून देविका म्हणते की तेवढा कचरा हा टाकायचा राहिलेला आहे, तो कचरा टाकून या. तेव्हा रमा लगेच ती डस्टबिन घेते आणि बाहेर निघून जाते. तिला बाहेर जाण्याचा आता हा एक केवळ प्लॅन तिने केलेला असतो. आणि तेवढ्यात आता ती बाहेर निघून गेल्यानंतर देविका म्हणते की अगं माझा ज्यूस कधी देणार, कोणी आहे की नाही. सगळे नोकर एकाच वेळेस कसे बाहेर निघून जातात म्हणून आता देविका ही ओरडत असते. तेव्हा देविकाच्या आवाजानुसार कोणीही तेथे येत नाही म्हणून देविका आणखीन आरडा ओरड करते की सगळेजण कुठे गेलेत, मी तुम्हाला एका आवाजात सांगितलं पण एकही येथे हजर नाही. म्हणून देविका आता मोठमोठ्याने कोणी आहे का असा आवाज देत असते आणि तेवढ्यात मात्र आता ती मुलगी बाहेर येते आणि त्या मुली
मुलीने मात्र रमाचा ड्रेस घातलेला असतो, तो पण नाईट तो ड्रेस, आणि ती अगदी घाबरतच बाहेर येते. तर देविका आता आवाज देत असते की घोटाळे घोटाळे, आणि तेवढ्यात देविकाच्या मागून येऊन ती मुलगी अगदी इतकं घाबरल्यासारखी उभी राहते. तेव्हा देविका वळून पाहते तर तिला धक्काच बसतो. देविका आता हे सर्व काय पाहते हे तिचा विश्वास बसत नाही. तेव्हा आता ती मुलगी लगेच देविकाला सर्व सांगायला जाते की मॅम, जेव्हा मी त्या मुलीच्या रूममध्ये जेवण घेऊन गेले होते तेव्हा ती घडलेला सर्व प्रकार सांगते. तर रूममध्ये जेव्हा ती येते तर रमा ही खिडकीमध्ये पाहत असते. तेव्हा ती मुलगी रमाला म्हणते की मॅम अहो जेवण करून घ्या, आणि तेवढ्यात रमा ही त्या मुलीला म्हणते की मला तुमची मदत हवी आहे, मला तुमचे कपडे हवे आहेत. तेव्हा ती मुलगी विचारते की कशासाठी. तर रमा म्हणते की कुठलीही परिस्थितीत मला इकडून बाहेर पडायचं आहे आणि ह्या कपड्यावर मी अशी बाहेर नाही पडू शकत, प्लीज तुम्ही माझी मदत करताल का. तेव्हा आता ती मुलगी म्हणत असते की अहो मॅम काय बोलतात तुम्ही. तेव्हा रमा ही तिच्यासमोर हात जोडते आणि विनवणी करते, मला येथे या घरामध्ये नाही राहायचं, कारण ही लोक माझ्यावर जबरदस्ती करतात आणि जर मी इथे राहिले तर ते लोक मला मारून टाकतील, त्यामुळे प्लीज तुम्ही माझी मदत करा. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही मी असं नाही करू शकत. ती स्पष्ट नकार देते, जर हे मॅडमला कळलं की मी तुम्हाला मदत केली म्हणून तर ते मला नक्की नोकरीवरून काढून टाकतील. तेव्हा रमा ही तिच्या हातापाय पडते की प्लीज अहो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज काहीतरी तुम्ही माझी मदत करा आणि मला येथून बाहेर जाण्यासाठी नक्की तुम्हीच आहात की माझी मदत करू शकतात. तेव्हा ती मुलगी म्हणते की बरं ठीक आहे, मी तुमची मदत करते, कारण होईल तर काय होईल, माझी नोकरी जाईल आणि मी दुसरी नोकरी बघेल, परंतु मी तुम्हाला काहीच होऊन देणार नाही. तर रमा लगेच तिला थँक्यू बोलते. तेव्हा आता देविकाचे हे सर्व काही ऐकल्यानंतर लक्षात येते की जेव्हा ती कचरा टाकायला बाहेर गेली तर तिच्या अंगावर ओढणी होती आणि नक्की तीच आता ती रमा होती की ती पळून गेली. तेव्हा देविकाला तर खूप असं टेन्शन येतं आणि तेवढ्यात नील तेथे येतो. तेव्हा ती मुलगी आणखीनच घाबरते. नील म्हणतो की देविका देविका काय झालं, अगं ह्या मुलीने का माहीचे कपडे घातलेत असे विचारतो. तर लगेच देविका टेन्शन मध्ये म्हणते की रमा पळून गेली, जा तिला पकडून आण. तेव्हा आता नीलला सुद्धा राग येतो. नील म्हणतो की देविका काय करून ठेवलंस. तर आता देविका म्हणते की जा लवकर तिला पकडून आण. म्हणून नील लगेच तिचा पाठलाग करत तिकडे मागे येत असतो आणि रमा धावत धावत अगदी इतकी धावत येत असते आणि बाहेर सगळीकडे जे काही आता रंगपंचमीचा हा रंग उधळला जात असतो. सर्वजण रंगपंचमी खेळत असतात आणि रमा मात्र आता आपला जीव वाचवत पळत असते. नील तिच्या मागे पळत पळत येत असतो. तेव्हा रमा समोर एक गाडी उभी असते आणि त्या गाडी मागे लपते. रमाला खूप असा दम लागलेला असतो. तेव्हा नील परत इकडे तिकडे शोधून परत मागे येतो आणि जेथे रमा ही त्या गाडीच्या मागे लपलेली असते अगदी तेथे येऊन पोहोचतो आणि त्याला एक समोर बाई दिसते. तेव्हा तो तिला अगदी वळून तिला हात लावून पाहतो. तेव्हा ती दुसरीच बाई असते आणि रमा मात्र आता तेथे लपलेली असते. तेव्हा नील आता तेथे उभा राहतो. तर रमा मात्र खूप घाबरते आणि गाडीच्या पलीकडच्या बाजूने ती अगदी असं घाबरल्यासारखं दम टाकत जाऊन लपते. तेव्हा नील मात्र पुढे धावत जातो आणि तेवढ्यात रमाच्या जीवात जीव येतो. तेव्हा रमा पुन्हा तेथून मागे वळते आणि पळत असते. तेव्हा ती आता जेथे रंगपंचमी अगदी सगळ्यांची साजरी होत आहे, सर्वजण रंग उधळत आहे, तेथे त्या जागी येते आणि ही जागा मला लपण्यासाठी योग्य वाटते असा विचार करून ती तेथे घुसते. तेथे मात्र आता सर्व लोक हे भांग पिलेले असतात आणि आपले मुकादम फॅमिली आहे ते सुद्धा आता तेथेच असतात. सर्वजण आता भांग पिलेले असतात आणि डान्स करत करत रंग खेळत असतात. आनंतर आता आजीला म्हणतो की आजी आजी काय ग तू आजच्या दिवशी साडी नेसलीस, नो चुनरी. तर आता आजी हसते आणि आनंदला विचारते की सकाळपासून किती झाले. तेव्हा आता आनंद म्हणतो की आजी अगं माझ्याकडे घड्याळच नाही. तेव्हा आता काका आणि अभि सुद्धा अगदी भांग पिलेले असतात आणि काका लगेच आता आजीला म्हणतात की एक झालं एक. तर आजी म्हणते की काय एक झाले का. तेव्हा आनंद तेच म्हणत असतो की आजी तू चुनरी का नेसली नाही, साडी का नेसलीस. तेव्हा आता अभि आजीच्या हातात ग्लास देतो आणि आजी भांग पी, तुला थोडंसं नॉर्मल वाटेल. आणि तेव्हा मात्र मयुरी आणि आनंद हे पूर्णपणे आता भांग पिलेले असतात आणि डान्स करत असतात. आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा तेथे येतो, तो सुद्धा भांग पिलेला असतो. तेव्हा आता सर्वजण त्याला चिडवतात. तर अक्षय म्हणतो की नाही, सगळ्यात अगोदर रमा मला रंग लावेल आणि मी रमाला रंग लावेल, मग त्यानंतर तुम्ही लावायचा, सगळ्यांनी मागे वाहता. तेव्हा आता अक्षयला केवळ आपल्या रमाच्याच हाताने रंग लावायचा असतो आणि तो कुणाला रंग लावून देत नाही आणि देवकृपेने मात्र त्याची रमा ही तेथेच येणार असते. आणि आता मात्र सर्वजण इतके भांग पिलेले असतात आणि नशेमध्ये
नशेमध्ये कुणाला काहीच कळत नाही तेव्हा काका म्हणतात की हो हो मागे व्हा, अक्षयला कुणीही रंग नाही लावायचा, त्याची रमाच त्याला रंग लावेल. तर अभि म्हणतो की अरे अक्षय, दरवर्षीचं तुझं तेच आहे, बरं ठीक आहे तू रमाच्याच हाताने रंग लावून घे. तेव्हा आता मयुरी आणि आनंद अभि हे अक्षय जवळ येतात आणि अक्षयला मुद्दाम भांग पाजण्यासाठी एक नाटक करतात. अक्षयला म्हणतात की बरं ठीक आहे रमा तुला रंग लावेल, परंतु त्या अगोदर एक काम कर, आता जे काही आम्ही सांगतो ते ऐकून घे. आणि बळजबरीने आता ते अक्षयला भांग पाजतात. तेव्हा अक्षय हा सुद्धा भांग पिलेला असतो आणि तो सुद्धा भांगेच्या नशेमध्ये त्याला काही कळत नाही आणि सर्वजण आता रंगपंचमी खेळत असतात. ते रंग उधळण्याचा आनंद घेत असतात. अगदी भांग पिऊन कुणाला काहीच समजत नाही, अगदी नशेमध्ये आता ते डान्स करत असतात. तेथे सर्व काही हे लोक जमलेले असतात. तर अक्षय त्यांना म्हणतो की ऐका ऐका, या सगळ्या अनोळखी लोकांमध्ये आपण कशी होळी खेळायची बरं, कारण ते सार्वजनिक जे काही होळीचा उत्सव असतो तेथे रंगपंचमी खेळली जात असते, भरपूर लोक असतात. तेव्हा आता आनंद अक्षयला म्हणतो की अरे इतने अजनबी लोगों के बीच एक ऐसा कोई तो एक जाना पहचाना चेहरा नजर आता है, क्योंकि जिंदगी ऊपर वाले के हाथ में है तो हिरा बनना. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे आनंद दादा ठीक आहे, जरा तुझी गडबड होते बोलण्यात, कर आता. तेव्हा आता अक्षयचं लक्ष रमाकडे जाते आणि तेथे मात्र आपली रमा धावतच आलेली असते, कारण त्या नील आणि देविकाच्या तावडीतून तिला सोडायचं असतं. तेव्हा आता रमा तेथे येऊन पोहोचते आणि अक्षय तिला जेव्हा पाहतो तेव्हा लगेच तो रमाला लावण्यासाठी रंग आपल्या हातात घेतो. आपल्या हातामध्ये रंग घेऊन हॅपी होली आणि ते रंग उधळून देतो आणि इतका खुश होतो. तेव्हा मात्र आता माही सुद्धा अगदी तो ड्रेस घालून मस्त तयार होऊन बाहेर येते आणि अगदी परफेक्ट ती रमासारखी दिसत असते. नैना सुद्धा तयार होऊन बाहेर येते. तर नैना आता माहीला म्हणते की खरंच बाय माझे किती गोड दिसतेस ग, अगदी सेम टू सेम रमा दिसते. तेव्हा आता माही थँक्स म्हणते. तिला इतका आनंद होत असतो. ती नैनाला म्हणते की अगं बघ ना, आज तर अक्षय बरोबरची माझी पहिली होळी आहे. तेव्हा आता नैना म्हणते की माही अगं तुला माहिती आहे का, या होळीचे रंग हे आयुष्यामध्ये आनंद घेऊन येतात आणि आपल्या आयुष्यात सुद्धा ते छान छान रंग भरतात. तेव्हा आता माही विचारते अगं नैना, अक्षय मला पहिला रंग तर लावेल ना ग. तेव्हा आता नैना म्हणते की माही अगं तू काय विचारते, आज तर तू इतकी रमासारखी परफेक्ट तयार झाली, मग तू काय विचारते, अगं अक्षय पहिला रंग आपल्या रमालाच लावेल ना. तेव्हा मात्र आता माहीला सुद्धा खूप आनंद होतो, कारण ती अक्षयच्या प्रेमात पडलेली असते आणि तिला अक्षयच्याच हाताने रंग लावून घ्यायचा असतो, म्हणून ती अगदी रोमांटिक होत आपल्या अक्षयकडे पाहत असते की अक्षय नक्की कुठे आहे. आणि इकडे अक्षय मात्र आपल्या रमाला रंग लावण्यासाठी इतका आतुर झालेला असतो आणि अगदी खूप आनंदाने तो रंगपंचमी खेळत असतो. त्यानंतर आता तेथे आपली देवकृपेने रमा सुद्धा आलेली असते आणि माहीच्या अगोदर अक्षय रमाच्याच गालाला रंग लावणार असतो. तेव्हा आता आपल्या रंगपंचमीच्या दिवशी आपले रमा आणि अक्षय एकत्र येतात आणि ते एकमेकांना रंग लावतात. जो त्यांचा हक्क आहे तो एकमेकांनाच मिळतो आणि माही मात्र आता विचारात पडणार असते. तेव्हा आता इकडे अक्षय तर इतका खुश असतो आणि माही त्याच्याकडून रंग लावून घेण्यासाठी इतकी खुश होते आणि रमा तर तेथे आलेलीच असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेव्हा नील हा धावत धावत तेथे येऊन पोहोचतो, रमाचं लक्ष जातं, तेव्हा रमा सुद्धा धावत धावत पुढे येते आणि पुढे मात्र आता अक्षयला येऊन ती धडकते, कारण आता अक्षय आपल्या रमाकडे पाहत असतो आणि आता त्याला आपल्या रमाला बघून एक वेगळाच असा आनंद होतो आणि आपल्या रमाला सुद्धा अक्षयला इतक्या दिवसातून बघून एक वेगळाच आनंद होतो. तेव्हा मात्र आता अक्षय खुश होऊन आपल्या रमाच्या गालाला रंग लावतो आणि रमा ही आपल्या गालाचा रंग अक्षयच्या गालाला लावते. इतक्या दिवसातून आता त्यांची भेट झालेली असते, दोघेही अगदी खुश असतात. तेव्हा आता अक्षय हा पुढे येतो आणि अक्षयला माही समोर दिसते आणि अक्षय आता विचारत पडतो, मी तर आता हिच्या गालाला रंग लावलेला आहे आणि हिच्या गालाला तर रंग नाही, असं कसं होईल बरं. तेव्हा आता अक्षय माहीलाच म्हणतो की मी आत्ताच तुला रंग लावला. तेव्हा आता माही म्हणते की कधी. तेव्हा आता अक्षय आणि माही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.